सर आपण बोललो की पावसाची काही भागामध्ये शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या. कुठे कुठे साधारणपणे अशा पद्धतीने पाऊस होऊ शकतो? सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं, आज 16 मार्च सोमवार. आजपासून तुम्ही जर बघितलं तर येणाऱ्या 7 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडेच कोकण वगळता बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस, म्हणजे जो दुपारच्या नंतर येतो, तो असा किरकोळ स्वरूपाचा पाऊस, तो फार 2, 5 आणि 10 सेंटीमीटर असा पाऊस असण्याची शक्यता नाही आहे. पण पावसापेक्षा गडगडाट, विजा आणि झटक्याखाली वारा, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये गस्टी विंड म्हणतो, त्या पद्धतीचं वारं वावदान या ठिकाणी असणार आहे. ह्या व्यतिरिक्त विशेष नाही, पण तुम्ही नेमकं म्हणता कोणत्या ठिकाणी जास्त आहे, तर त्याच्यामध्ये विशेषतः विदर्भामध्ये हे जे पश्चिम विदर्भातले जिल्हे आहेत की ज्याच्यापासून नागपूरपासून सुरुवात करूया, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. त्याचबरोबर तुमचं नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालन्याचा काही भाग ह्या ठिकाणी असणार आहे. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये त्या मानाने प्रमाण थोडंसं कमी असणार आहे. म्हणजे एकंदरीत ह्या 7 ते 10 दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी नकळ एखाद दुसऱ्या दिवशी अर्धा सेंटीमीटर ते 1 सेंटीमीटर दुपारनंतर उष्ण संवहनी प्रणालीचा पाऊस होण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि त्यातही विशेषतः गुढीपाडवा 19 तारखेला आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी 18, 19, 20 या 3 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण, तीव्रता याच 3 दिवसात अधिक आहे, असं मला तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना बोलता येईल.